एका लहानशा आदिवासी पाड्यातून सुरू झालेला प्रवास आज देशाच्या महानगरांमध्ये आपली ओळख निर्माण करत आहे। ही गोष्ट आहे धुळे जिल्ह्यातील सकरी तालुक्यातल्या आमळी गावची आणि तिथल्याच एका महिलेच्या दृढ निश्चयाची आणि तिच्या कर्तृत्वाची। सौ लताबाई भीमराव बोरसे हे नाव आज केवळ एका महिलेपुरते मर्यादित नाही, तर ते एका यशस्वी उद्योजिकेचे प्रतीक बनले आहे। उमेद अभियानाची साथ मिळाली आणि लताबाईंच्या स्वप्नांना जणू पंखच फुटले। त्यांनी पारंपरिक ज्ञानाला आधुनिक जोड देत नागेली पापड, कुरकुरीत नानकटाई, खमंग खारी आणि टोस्ट यांसारख्या उत्पादनांना एक नवी ओळख दिली। पहिले आमच्या गावात बचत गट नव्हते, तेव्हा शेतीतले कामे आणि घरातलेच कामे करत होतो। शेतीतले कामातून आम्हाला फक्त 100 किंवा 200 रुपये मिळत होते। 2020 साली उमेद अभियानाच्या वर्धिनी आमच्या गावात आल्या। त्या गावात फिरत असताना आमच्या वस्तीवर आल्या आणि त्यांनी आम्हाला उमेद अभियानाबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही महिलांनी बचत गट तयार करून उमेद अभियानात सहभाग घेतला। मग त्यांनी व्यवसायाचा विचार केला। आमच्या इकडे म्हणजे दुसरं काही नसतं, नागलीच जास्त पिकते, म्हणून नागलीवरून विचार केला काय बनवायचं असं। तेव्हा आमच्या इथे घरच्याच घरी पहिले लाडू बनवणे चालू केलं होतं। काजू बदामचे लाडू, खोबऱ्याचे लाडू, नंतर मशरूमचे लाडू, कुकीज असं बनवत होतो। आणि आम्हाला उमेद कडून 1.5 लाखचे पहिले कर्ज भेटले, नंतर 3 लाखाचे भेटले आम्हाला, नंतर CF म्हणून 60,000 रुपये भेटले। त्यातून आम्ही मशिनरी पण आणले आणि त्या मशिनरी पासून आम्ही खारी बनवतो, माखणी बनवतो, टोस्ट बनवतो, नानखटाई, जिरा पावे, कुकीज इतके प्रोडक्ट आमच्या इथे बनवतो आम्ही। या व्यवसायात आमच्या इथे 15 महिला आहे आणि इथे आमच्या गावातल्या महिला काम करण्यासाठी येतात आणि त्यांना आम्ही रोजगार म्हणून इथे कामाला बोलवतो। आज आमळीच्या या छोट्याशा गावात तयार झालेली ही उत्पादनं केवळ धुळ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्यांनी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून थेट मुंबई, पुणे आणि दिल्ली सारख्या महानगरांच्या बाजारपेठा काबीज केल्या आहेत। आणि या यशाचं गमक ते म्हणजे गुणवत्तेशी केलेली प्रामाणिक मैत्री। याची विक्री आम्ही मुंबई, दिल्ली, नागपूर, नाशिक या ठिकाणी आम्ही त्यांची विक्री करतो। आज आम्ही उमेदच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कमाई करत आहोत। जे वस्तू आम्ही बनवतो ते चांगल्या पद्धतीने बाहेर विक्री पण होत आहे आणि फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आमच्या वर्षातून 15 लाखचा टर्नओव्हर होतो। आज आम्ही या व्यवसायातून सुखी समाजाने आहोत। आज आमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे। उमेद अभियानातून आज आम्हाला नवीन संधी मिळाली, त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार।